आज आमचा लास्ट दिवस आहे. इकडून शी इज माय पार्टनर. आम्ही दोघी मिळून इंटर्नशिप केली आणि आजचा लास्टचा दिवस आहे आणि आम्हाला जिओटेकचे फोटो घ्यायचे आहेत, त्यासाठी आलो होतो. हे बघ, आता आम्हाला प्रूफ पाहिजे की आम्ही खरंच चालतो का, तेव्हा आम्हाला जिओटेकचा फोटो घ्यायचा आहे. सो आरतीच्या मोबाईलमध्ये आहे, आम्ही घेतो. तुम्हाला बाहेरून बिल्डिंग दाखवतो, मोठी आहे तशी. सगळे आमच्याकडे बघायला लागले, ते काही येडा झालं की इथं का फोटो काढायला. पण काय करणार, वी आर इंजिनियर्स. त्यात अजून सिव्हिल इंजिनियर. विटा, वाळू, माती, दगड. काय करायचं, ऑफिसला जाऊया आणि तुम्हाला आमचे मॅडम दाखवते. सो त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही त्यांना सबस्क्राईब करा, है ना. मॅम हाय बोला. हाय. आणि हे बघा कसला भारी प्लॅन काढतायत मॅडम. आम्ही दोघी कसे वाटलो तुम्हाला मॅम? मस्त, छान. हा. म्हणजे मॅडमचा एंटरटेनमेंट झाला, आता मॅडमना करमणार नाही आमच्याशिवाय. तुम्ही गेल्यावर आम्हाला नाही करमणार. एवढे सगळे प्लॅन्स. गाईज आता मी घरी आले, फ्रेश वगैरे, कपडे वगैरे चेंज करून आता मी जेवणार आहे, कारण की मला खूप भूक लागली. मी जाताना काही खाऊन नव्हते गेले. तर ऑल अबाउट एक्सपिरियन्स सांगायचा झाला इंटर्नशिपचा, तर खूप छान होता. खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या माहीत नव्हत्या. त्या इंटर्नशिपमध्ये ना तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली कळतात आणि मला असं वाटतं जेवढं आपण थेरॉटिकली नाही समजू शकत ना, तेवढं आपण प्रॅक्टिकली समजू शकतो आणि खूप इझी वेने. मला आधी असं वाटायचं, म्हणजे आम्हा सगळ्यांनाच असं वाटायचं 15 दिवसाची सुट्टी खराब केली, कुठं फिरायला नाही, काही नाही. पण खूप सारा एक्सपिरियन्स घेऊ शकलो. म्हणजे कळाल्या तर गोष्टी, म्हणजे साईटवरती नेमकं होतं कसं. कारण की आपण जेव्हा शिकतो ना कॉलेजमध्ये, तेव्हा आपण सगळ्या मेजरमेंट्स ज्या आहेत त्या मीटर आणि MM मध्ये घेतो, पण ऑन द साईट आपल्याला सगळ्या मेजरमेंट्स फीट आणि इंचेसमध्ये घ्यायचे असतात. तर ते आपल्याला लवकर लक्षात येत नाही की किती इंच म्हणजे किती फूट वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. पण आता सगळ्या समजलेत आणि थोडंफार नॉलेज आलेलं आहे. आणि ॲज अ गर्ल असं आपण विचार करतो की सिव्हिल इंजिनिअरिंग खरंच डिफिकल्ट आहे फॉर अ गर्ल्स. आहे, पण असं नाही म्हणता येणार. पण जर तुमचं बॅकग्राऊंड ते असेल तर तुमच्यासाठी काही डिफिकल्ट नाही आहे. IT मध्ये पण आता सध्या सिव्हिलसाठी जागा आहेत, फक्त तुम्हाला लँग्वेज यायला पाहिजेत. ऑल अबाउट इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि आता पुढची 6 महिन्याची इंटर्नशिप करायसाठी पण अशी उत्सुकता आलेली आहे. खूप एन्जॉय केला आम्ही ते 15 दिवस, म्हणजे काय म्हणतात त्याला, मज्जा मस्ती. आणि आता येताना मस्त आम्ही मॅडमसोबत गप्पा गोष्टी करून आलेलो आहोत. तर येस, आणि आता आम्ही परवा दिवशी जाऊन थोडंफार सर्टिफिकेट घेऊन आणि थोडंफार पेपर वर्क दिलेलं आम्हाला कॉलेजने, सो ते करायचं. त्याच्यावरती सरांच्या साईन्स आणायचे, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते. सो येस, आजच्या पुरतं एवढं. आणि आता मला भूक लागली, आता मी जेवते. माझं सगळ्यात मोठं दुःख काय आहे माहितीये, जे कोणाचंच नसेल, ते म्हणजे आमचं सत्यम जेव्हा फिरायला जातो तेव्हा. खूप फनी गोष्ट आहे, परत सांगते तुम्हाला ते गेल्यावर. तिथून काय करते मागच्या वेळेस त्यानं मला 4-5 दिवस अगोदर सांगितलेलं, दीदी आम्ही फिरायला जाणार आहे. मग मी काय केलं, त्याच्या फिरायला जायला नजर लावली आणि त्याचं कॅन्सल झालं. आणि मला आज सांगितलं त्यानं की तो फिरायला चाललाय, मला म्हणतोय नजर लावशील. आता पण लागू शकते. गाडी शिकली असते तर गेली असते फिरायला का, मला एकटीला पाठवलं असतं. आम्हा दोघींना पाठवलं असतं. गेला असतं कुठं तर सुखाचार्य, इकडे सोनारी. तुला असं वाटतंय, तुम्ही दोघं मला इथं गावात पाठव पडते काय, धडक चाल म्हणचाल. मग तशी गाडी चालवते, तर गाडी नीट चालवण्यास तुला पण दिलेस. गाईज माझा भाऊ फिरायला चाललाय, सो त्याची अशा अपेक्षा आहे की माझ्याकडून त्याला काहीतरी द्यायला पाहिजे. सो माझं जरा हर्ट पिघळलं तर मी त्याला काहीतरी एक देऊ इच्छिते. कुठे गेलं ग सत्यम, हे कर शगुन.
गाईज मी त्याला शगून अर्धवट राहिलं गाईज. बहिणीने आटांना देऊ दे तो शगून असतो आणि तो 500 रुपये उचलल्यावर पाकिटातलं मी कधी उचलत नाही. ठीक आहे, मी कधी उचलत नाही 500 रुपये. पाहिजे तर पाहिजे त्यात तेवढं 500 रुपये. आता नाही तर संपलं जरा इकडे गावाकडे. गाईज माझा भाऊ किती श्रीमंत आहे दाखवू काय तुम्हाला. ही बघा ते राहू द्या. आता कसं होतंय नाही पण ह्याच्यावरून आहे ना त्यामुळेच खाली झालं होतं. ह्या ज्या मोबाईलची प्राइस आहे मॅडम हे काय विकू शकतो. आता जा की मग जा. आता पैसे आतमध्ये मम्मी त्याला पैसे नकोत राहू दे. ऑनलाईन त्याला मोबाईल आणि हा शगुन मी देणार आहे सत्यमला. एवढा महागारी मागून घेऊन मी जातो. नाही घेत कारण की आता रक्षाबंधनाला मिळते. जर माझं झालं आता पप्पाकडनं माग पैसे मी शगून दिलाय. पप्पा त्याला 100 रुपये द्या. 101 रुपये होते ते. मम्मी मला पण जायचंय. नीट तू सुखाने जाऊ शकत नाही का? नजर लावायला बिनकामाला. तू नजर लावायला भाग पाडतोय. मी एक रील बघत होते म्हणतोय हा हेच गाणं की नाही ह्याला फक्त बॅकग्राऊंड वेगळं असणार आहे म्हणे. परत म्हणतोय नजर लावते. आता कोण नजर लावायचं राहिलं. मला त्याचं लावायला आलं. मला म्हणतोय तुला म्हणून सांगितलं म्हणून आज सांगते नजर लावते तू. आणि त्यानं खरंच मला आज सांगितलंय. किती बाद आहेस रे तू. नाहीतर एखादं म्हणलं असेल चल दिदे आपण जाऊया तुला रक्षाबंधनचं गिफ्ट देतो ऍज अ ट्रिप. आपण जाऊया का? चल आपण दोघेच जाऊया. मी तर जाऊन आता सगळ्यापासून लांब 8 दिवस राहणार. ओ माय गॉड ब्रेकिंग न्यूज गाईज. का रे कुठं कुठं जाणार आहे? थँक्यू. थोड्या हा हॉस्टेल. आता 6 महिन्याने मी ते घरी येणार आहे. तेव्हा मी ह्याला टुकटुक माकड करणार आहे. त्या ट्रिपला पण मी आहे. कुठल्या? रिव्हील केलं. तेवढं ब्लर मारे. ब्लर असतं का? म्यूट असतं का? जे तुमच्या भाषेत असेल ते भावना समजतो. मम्मी माझ्या शेजारी बसले. मी तिला दाखवते आतापर्यंत केलेला व्हिडिओ. तर स्वतःच्या बोलण्याला स्वतःच हसते. म्हणजे मी आता अजिबात कट करणार नाहीये. ती मला हसून हसून तिच्या पोटात दुखत असेल आणि मी अजिबात कट करणार नाही. मी असं टाकणार आहे. आमच्या घरात जर 24 तास कॅमेरा लावला ना तर तुमचं इतकं मोठं एंटरटेनमेंट होणार आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही. कसे बोलते का तुम्ही सांगा. तर मी काही बोलणार नाही त्यावर. ते तसंच व्हिडिओ चालू होता. मी सत्यम तिथं बसून ऍपल खात. आम्हाला दोघांना पण चालू केलं. गाईज मी भांडी घासलेली. मी सगळं व्यवस्थित ठेवलेलं. मी हिला अगोदरच म्हणलेलं मला देवाची भांडी घासता येत नाहीत म्हणून मी तशीच ठेवलेली. बेसिंग मधलं खरकट कोण काढायचं? काढलं होतं तिथं होतं त्यातच टाकलं. शेवटी भांडी झाल्यावर जे खरकट बेसिंग मध्ये अडकतं ते कोण काढायचं? ठीक मला नाही खायला येतं. मी तिला आधीच म्हणत असते मला भांडी घासायची असेल तर मला खरकट काढून दे मग मी भांडी घासते.
मी तुम्हाला सांगते का जळते ग ती पोरग फिरायला चाललं मला हेच कळत मग तुझ्या पोराला मला पण घेऊन जायला सांगायचं. पोरं चालले नाही त्याच्या अगोदर ठरलेलं की आपण एकटं जाऊया, कोण नाही तयार झालं तर. मी म्हणलं कोण नाही तयार झालं तर तुझी बहीण तुझ्यासोबत आपण दोघं जाऊया असं पण म्हणलं होतं त्याला मी. ती तयार झाली त्याला काय करायचं. तोंड धुतले तर मला म्हणतो पांढरी फेक दिसायला लागलीस. मी आहे गाईज पांढरी सो दिसणार. सो येस, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.